सर्व शेतकऱ्यांसाठी तातडीचा मेसेज आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर जाणून घेऊया कोणकोणत्या भागामध्ये मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तर वार आहे मंगळवार आणि दिनांक आहे 27 मे. 27 आणि 28 मे रोजी कोणकोणत्या गावात जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. या 10 जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच वातावरणामध्ये अचानक बदल होऊन जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तर चला तर मग जाणून घेऊया कोणकोणता तो भाग आहे. तर सर्वप्रथम दुपारी 1 वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर नाशिक, अहिल्यानगर, त्याचबरोबर मालेगाव, मनमाड हा जर परिसर बघितला, धुळे, नंदुरबार या परिसरामध्ये सकाळी कोरडं वातावरण असणार आहे. दुपारनंतर या भागामध्ये संध्याकाळी जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो 3 नंतर म्हणजे 3-4 नंतर अचानक वातावरणामध्ये बदल होणार आहे आणि या भागामध्ये जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर धुळे, त्याचबरोबर धुळ्याचा जर परिसर बघितला तर धुळे परिसरामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये देखील 27 आणि 28ला पाऊस असणार आहे. त्याचबरोबर आपण संपूर्ण परिसराचा जर अभ्यास केला तर नाशिकचा काही भाग, त्यानंतर मनमाड, त्याचबरोबर त्याचबरोबर आपण जर इकडं हे जर बघितलं कल्याण, मुंबई, डोंबिवली, त्याचबरोबर ठाणे इकडं समुद्रपट्टा असल्यामुळे इकडं देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये आपण खेड, पुणे, त्याचबरोबर खेड पुण्याचा भाग जर बघितला दौंड, तर दौंडमध्ये थोडंसं हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे. मध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. पण कधी आज दुपारनंतर काय होतं, दिवसभर जे असतं वातावरण शांत राहतं आणि संध्याकाळी प्रत्येक भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. जवळजवळ सर्व महाराष्ट्राचे जे ठिकाणं आहेत, म्हणजे जिल्हे आहेत, गावं आहेत, या भागामध्ये जोरदार मध्यम स्वरूपाचा पाऊस संध्याकाळी वातावरणामध्ये अचानक बदल होऊन पडणार आहे. त्याचबरोबर जर वातावरण जर असं वारं वावदन जर असलं तर पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. पण जर वारं वावदन जर असलं तर पाऊस कमी होईल, म्हणजे पुढं सरकल पाऊस, असं म्हणण्याचा उद्देश आहे. त्याचबरोबर हे संपूर्ण जे 10 जिल्हे आहेत, या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. अहिल्यानगर, नाशिक, त्याचबरोबर तिकडं वर जर आपण काही जर गावं बघितले, मनमाड, त्याचबरोबर वर शिरूर वगैरे, पुणे, त्याचबरोबर इकडं दौंड बघितलं, बारामती बघितलं, बीड बघितलं, छत्रपती संभाजीनगरचा भाग बघितला, त्याचबरोबर तिकडं कोल्हापूर, शिक्रापूर सर्वच परिसरामध्ये आज पाऊस असणार आहे. ही सर्व शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे. त्यामुळं इगतपुरी, त्रिंबक, येवला, त्याचबरोबर सांगली, सातारा, नाशिक, सिन्नर यामध्ये आज 27 तारीख आहे, उद्या 28 तारखेला या भागात देखील दुपारनंतर वातावरणामध्ये अचानकपणे बदल होऊन तिथं देखील पाऊस होणार आहे आणि हा पाऊस वाऱ्याचा असणार आहे. यामध्ये वारा देखील असणार आहे. कालचा जो पाऊस होता, मी ज्या पद्धतीनं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की पाऊस या भागामध्ये पडणार आहे, त्याच पद्धतीनं बऱ्याचशा गावामध्ये, जिल्ह्यामध्ये त्याच पद्धतीनं पाऊस झालेला आहे. आपण कालचा व्हिडिओ पण आमचा बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल की व्हिडिओ सांगण्याचा उद्देश काय आहे. याचबरोबर आजचं जे हवामान आहे, ते हवामान एकदम जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आणि उद्या असणार आहे. ही देखील दक्षता सर्व शेतकरी मित्रांनी घ्यायची आहे. चला तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच होईल. त्यामुळं चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि तुमचे काही जर प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आम्ही नक्कीच त्या प्रश्नांना उत्तर देऊ.